एक 12 महिने दुष्काळ असतो ना, आता पाऊस काळ झाला नुसता पिकच पाण्यात घातले. शेतकऱ्याचं नुकसान झालंय, भरपूर नुकसान झाले. आता आत्महत्या करायची वेळ आलेली आहे. ते पण गेले सगळे. आता बंबलाची बारी आली, तिकडून आणलंय ते पाण्यात गेले. असं चला बरं सरपंच, चालताना पाय दिसते असं कसे काय पाण्याला तर का आत्महत्या करायचं काय आता सगळ्यांनी. सगळं परिसर बघा, काहीच राहिलं नाही. पुढे इकडे येऊन बघा तुम्ही जरा. असं सरकारने याची दखल घेतली पाहिजे बाबा. हा, याची पाणी बिणी करून द्या. सारा उडीत जळाला. सरकारने याची दखल घ्यावी. आलं का? काय पंचकुलाच आहे, काय खायचं आता. शेतकऱ्याने काय करायचं आता? आत्महत्या करायची वेळ आली. लाडकी बहिणीला पैसे देऊन काय करायचे आम्हाला? 3000 काय व्हायचं? शासनाने काहीतरी दखल घ्यावा. दखल घ्यावी. दखल घ्या. 2024चा विमा मंजूर करून घ्या. इतकं नुकसान झाल्यावर काय करणार शेतकरी? फार भरून बघा हे. काढून हे बघा आमच्या मुळ्याला कुठं काय राहिले का बघा. दाखवा बरं. चढून गेलं सगळं. माल चढला असा. नाही तर मुळे कुठून काय करणार आम्ही तर शेतकरी? कांतराव खिलारे, मी सांगवी पाटण इथला शेतकरी असून जवळपास मी 15 जूनला माझी पेरणी तयार केली. पेरणी वगैरे झाल्यानंतर पाऊस बंदच नाही झाला. साहेब मी याजाने पैसे काढून आणले, लोकांकडून पेरणी केली. आता पेरणी करून खुरपण वगैरे सगळं झालं. तर माझ्याकडे कांदा, सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग इत्यादी सर्व पिके पेरून आता सध्या रेडी आहे. माझी 30 ते 40 एकर जमीन आहे. तर आता हे नुकसान आम्ही कसं सहन करायचं? तुम्ही प्रत्यक्षात पाहिलं असेल इतकं पाणी आणि हे सगळं मीडियाला घेऊन आम्ही तुमच्याकडे तक्रार करीत आहोत. तर याचा तुम्ही आम्हाला काहीतरी न्याय दिला पाहिजे सरकारच्या दरबारी, म्हणून आम्ही हे तक्रार तुमच्याकडे आम्ही करीत आहोत. आमच्याकडे कोणी तलाठी आला नाही, ग्रामसेवक नाही, कोणता अधिकारी फिरकला नाही, कोणी आम्हाला विचारलं सुद्धा नाही. तर तुम्ही याची दखल घेतली पाहिजे. कारण आम्ही जाणार कुठं सर्वसामान्य शेतकरी? आमचा विम्याचा क्लेम अजून पास नाही झाला. आता तर 2024 लागलं, तर आताची विमे आम्हाला कधी पास करणार तुम्ही? असा प्रत्येक गावातल्या, सांगवी गावातील शेतकऱ्यांचा रोष आहे की बुवा आम्हाला मिळालं पाहिजे. सरकारने याच्याबद्दल दखल घेतली पाहिजे असं आमचं एक म्हणणं आहे तुमच्या पुढं. आणि सावकार वेळोवेळी आता आम्ही उडीद ते आमचे सगळे पाण्यात गेल्यावर आम्ही कशी पिकं काढायची? बियाणाचे पैसे कसे द्यायचे? हे लोकांचे व्याजाने पैसे घेतले, लोकांनी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, हे वापस कसे करायचे? मग याच्यावर शेतकरी काय करणार आहे आता? तर आम्हालाच कळाना. म्हणून आम्ही ह्या व्यथा तुमच्याकडे मांडतो. याची तो पूर्वकल्पना घेऊन सरकारने आम्हाला न्याय द्यायची व्यवस्था करावी, एवढंच बोलतो. की सध्या 1-2 महिन्यापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि लोकांनी पेरणी केल्यापासून जी पाऊस लागला आहे तो आजपर्यंत पाऊसच चालू आहे. शेतकऱ्यांनी कुठून तरी लोकांकडून याजाने पैसे काढून बी खरेदी केलं, शेतात पेरलं, त्याच्यानंतर खुरपणी अशी तशी केली, तोपर्यंत पिकं जोमात दिसले शेतकऱ्याला. आणि अचानक 20 ते 25 दिवसापासून जे पाऊस लागून आहे त्या पावसाने अतिशय असे पिकाचे सर्व सांगवी परिसरातील धामणगाव मंडळामधील सर्व पिके पाण्याखाली गेलेले आहेत. त्या पाण्याखाली पिकं गेल्यामुळं शेतकऱ्याला आज अशी वेळ आली आहे की काहीच कळेना काय करावं. ती आज जे लोकांचे पैसे घेतलेत, कुठून द्यायचे? उसनवारी पैसे घेतलेले आपण ते कुणाकडून घेऊन द्यायचे? हे काय कोणत्या शेतकऱ्याला असं कळेना की त्याला वाटतं आज आपण आत्महत्या केलेली बरी. याच्यासाठी मी अशी एक विनंती करतो, आपले बीड जिल्ह्याचे जे पालकमंत्री असतील किंवा आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री असतील एकनाथजी शिंदे यांनी ही तात्काळ या शेतकऱ्याची यथा जाणून घेऊन ही शेतकऱ्याला जी मदत करता येईल ती तात्काळ मदत करावी असे मी शासनाला सांगवी ग्रामस्थांच्या वतीने व मी एक शेतकरी पुत्र ह्या नात्याने विनंती करतो की जास्तीत जास्त शेतकऱ्याला मदत जी होईल ती दखल घ्यावा शासनाने. ही सर्वांच्या शेतकऱ्याच्या वतीने मी धामणगाव मंडळातील सर्व शेतकऱ्याच्या वतीने व सगळे सांगवी ग्रामस्थांच्या वतीने जी काय आमच्या गावातील पाण्याखाली स्थिती गेली याबद्दल तात्काळ शासनाने दखल घ्यावा आणि आमच्या गावाला म्हणा किंवा धामणगाव मंडळाला म्हणा जी काय शासनाला मदत करता येईल ती तात्काळ करावी. नाहीतर शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. कोणीही आलेला नाही आणि कोणीही विचारलं नाही. कसलाही शेतकऱ्याची कोणत्याही अधिकाऱ्यांनी दखल नाही घेतली. कोणता तलाठी नाही आला की मंडळ अधिकारी सुद्धा नाही आला किंवा कृषी सहाय्यक सुद्धा नाही आला गावामध्ये. आम्हीच आज शेतकरी सगळे म्हणले की बुवा आज आपला सरपंच आपल्या गावामध्ये हे झालं. मी सरपंच म्हणणं इतकं नाही, मी बी सुद्धा शेतकरीचे, मला सुद्धा त्याची जाणीवच आहे की माझ्याकडे भरपूर शेती आहे. आम्ही सुद्धा त्यातलेच एक शेतकरी पुत्र आहे मी.
की सर्वांनी मिळून आम्ही आज ठरवलं की एक मीडियाला बोलू आणि आपण एक शासनादरबारी आपली मांडण्याचा प्रयत्न करू. त्या अर्थी आम्ही मीडियावाले बोलून आमची बातमी आम्ही प्रसिद्ध केली. ही दखल घ्यावं आमच्या बातमीची आणि जेवढी काय मदत करता येईल तेवढी तात्काळ धामणगाव मंडळातील शेतकरी असतील, सांगवी पाटण गावामधील जेवढे शेतकरी असतील यांच्या यथा जाणून घेऊन जे काय पीक विमा असेल, काय शासनाची मदत असेल ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचावी. नाहीतर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याइतका दुसरा पर्याय कोणता राहिलेला नाही. ही सर्व शेतकऱ्याच्या वतीने मी परत एकदा मुख्यमंत्री साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री, कृषी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांना मी एक विनंती करतो की यांनी तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी. एवढं बोलून